नमस्कार, मी डॉक्टर प्रियांका मोरे, नवजात शिशु व बालरोग तज्ज्ञ. डे टू डे प्रॅक्टिसमध्ये हा खूप कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे की डॉक्टर, माझ्या बाळाला सर्दी खोकला आहे तर मी त्याला केळं देऊ शकते का, किंवा केळ्यामुळे सर्दी खोकला होतो का. 6 महिन्याच्या वर जेव्हा आपण बाळाला वरचा आहार चालू करतो तेव्हा फर्स्ट फ्रूट म्हणून केळं इंट्रोड्यूस केलं जातं. केळं हे खूप हेल्दी आणि न्यूट्रिशियस फ्रूट आहे. केळं हे कार्बोहायड्रेट रिच असतं, त्याच्यामध्ये नॅचरल शुगर असते जे बाळांना इन्स्टंट एनर्जी प्रोव्हाइड करतं. तसंच केळ्यामध्ये कॅल्शियम, मिनरल्स, व्हिटॅमिन B6, नंतर मॅग्नेशियम, पोटॅशियम, आयर्न असे बरेचसे घटक असतात जे केळ्याला खूप न्यूट्रिशियस बनवतात. त्यामुळे बाळांची प्रतिकारक क्षमता वाढते, त्यांच्या वजन वाढीस मदत होते, नंतर त्यांची दृष्टी, त्यांचं विजन जे म्हणतो आपण ते इम्प्रूव्ह होतं व्हिटॅमिन ए असल्या कारणाने. ते केळं हे फायबर रिच असतं, त्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन सुद्धा कमी होतं बाळांमध्ये. तर असं हे केळं हे एकदम छोटा पॅकेट आणि बडा धमाका आहे. केळ्याचं टेक्स्चर हे स्मूथ आणि क्रीमी असतं, त्यामुळे ते गिळण्यास अधिकच सोपं असतं बाळांसाठी. तसंच ते सुपर कन्व्हिनियंट आहे. तुम्ही कुठे ट्रॅव्हल करत असाल ते तुम्ही इझिली कॅरी करू शकतात, त्याला कुठल्याही पॅकेजिंगची गरज नसते. आणि त्याच्यासोबत तुम्ही बऱ्याचशा मिक्स आणि मॅच अशा रेसिपीज बनवू शकता, जसं नाचणी सत्व प्लस बनाना, किंवा बनाना आणि योगर्ट म्हणजे दही आणि बनाना, तसंच बनाना मिल्कशेक, बनाना पॅनकेक, अशा बऱ्याचशा रेसिपीज तुम्ही बनवून बाळांना देऊ शकतात. आता कुठलीही गोष्ट देताना ही प्रमाणातच दिली गेली पाहिजे. प्रमाणाच्या बाहेर आपण कुठल्या वस्तू दिल्या तर त्याने नुकसान अधिक होतं. तर आता केळं किती प्रमाणात आपण बाळांना देऊ शकतो? 6 ते 9 महिन्याच्या बाळांना 1/3 किंवा 2 चमचे एवढं केळं दिलं गेलं पाहिजे. 9 ते 12 महिन्याच्या मुलांना तुम्ही हाफ बनाना ऑफर करू शकतात, आणि 12 महिन्याच्या वर म्हणजे 1 वर्षाच्या वर तुम्ही 1 ते 1.5 बनाना बाळांना देऊ शकतात, आणि रोज देऊ शकतात तुम्ही. आता बनाना देताना काय काळजी घ्यावी? कच्चं किंवा हिरवं केळं बाळांना देऊ नये. शक्यतो पिकलेलं आणि पिवळं केळं बाळांना द्यावं. तसंच सर्दी खोकल्यामध्ये आपण बाळांना बनाना देऊ शकतो, कारण सर्दी खोकला हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, ते बनानाने होत नाही. बनाना आपण फक्त बनाना ॲलर्जी असेल तरच अवॉइड करतो. सर्दी खोकला असेल तर शुगरी ड्रिंक, सॉफ्ट ड्रिंक, कोल्ड ड्रिंक आणि प्रोसेस्ड फूड हे अवॉइड करावं, बनाना नाही. आता बनानाची ॲलर्जी असेल ती कशी ओळखावी आपण? त्याकरता जेव्हा आपण नवीन कुठलाही पदार्थ इंट्रोड्यूस करतो तेव्हा मी पेरेंट्सला असं म्हणते की आपण 3 डे वेट रूल फॉलो केला पाहिजे. म्हणजे कुठलाही पदार्थ इंट्रोड्यूस करताना 3 दिवस सलग तोच पदार्थ द्यावा, जेणेकरून आपल्याला ॲलर्जी लक्षात येईल. आता ॲलर्जीची लक्षणे कोणती असते? तर जेव्हा एखाद्या गोष्टीची ॲलर्जी असते बच्चूला, तेव्हा बाळाच्या अंगावर लाल चट्टे येणे, खाज येणे, जुलाब होणे, चेहऱ्यावर सूज येणे, उलट्या होणे, ही सगळी लक्षणे दिसू लागतात. आणि तेव्हा आपण म्हणतो की त्या पदार्थाची बाळाला ॲलर्जी आहे. त्या ॲलर्जी असेल तरच बनाना आपण अवॉइड केला पाहिजे, अदरवाईज तुम्ही बनाना अवॉइड करू नका. तर असा हा बनाना हा खूपच गुणकारी आहे. तर तुम्ही तुमच्या लहान बाळांनाच काय, आपण सुद्धा, मोठे सुद्धा हे फ्रूट एन्जॉय करू शकतो. थँक्यू.